नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आय रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती 2025ला येऊन गेलेले महत्त्वपूर्ण काही 100 प्रश्न. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न, झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगाचे स्थान डॅश हिमालय आहे. याचं उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन डी काश्मीर. म्हणजे झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगाचे स्थान काश्मीर हिमालयात आहे. पुढे, बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश व तमिळनाडू. पुढे, दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं स्थान कोणते आहे? सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं स्थान कोणते मित्रांनो? मुंबई शहर. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे, डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? तर विखुरलेल्या. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या डॅश पट आहे. म्हणजे चंद्रावरील जो गुरुत्वाकर्षण आहे तो पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणापैकी किती पट आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 1/6 पट आहे. पुढे, डॅश हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. ऑप्शन ए शुक्र. पुढे, मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात डॅश क्रमांक लागतो. भारताचा मॅंगनीजमध्ये कितवा क्रमांक लागतो? तर 6वा. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे, डॅश हे शहर भारतातील मँचेस्टर होय. हे कोणते शहर आहे जे भारतातील मँचेस्टर शहर होय? त्याचं उत्तर आहे अहमदाबाद. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे, भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? तर कर्क रेखा. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे, भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? किती विस्तार आहे उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत? तर 3214 किलोमीटर. ऑप्शन बी एकदम योग्य उत्तर. पुढे, अंदमान निकोबार द्वीपसमूह कुठे स्थित आहे? अंदमान निकोबार द्वीपसमूह कुठे स्थित आहे? कुठे स्थित आहे? तर बंगाल व त्याच्या खाडीमध्ये. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. पुढे, लक्षद्वीप कुठे स्थित आहे? लक्षद्वीप कुठे स्थित आहे? ऑप्शन बी अरब सागरात. पुढे, भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? ऑप्शन ए इंदिरा पॉइंट. पुढे, इंदिरा पॉइंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओळखला जातो? इंदिरा पॉइंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओळखला जातो? पिग्मिलियन पॉइंट. लक्षात राहू द्या, पिग्मिलियन पॉइंट. पुढे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? किती टक्के आहे मित्रांनो? 2.42% आहे. ऑप्शन सी एकदम योग्य उत्तर. पुढे, जगाच्या एकूण लोकसंख्येचे किती टक्के लोक भारतात निवास करतात? जगाच्या एकूण लोकसंख्येचे किती टक्के लोक भारतात निवास करतात? तर 17%. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. ऑप्शन बी एकदम बरोबर. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. पुढे, भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागून आहे? भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागून आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भूतान. भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागून आहे? बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भूतान असे 6 देशांना लागू आहे. पुढे, भारताची जलसीमा कोणत्या देशांना मिळते? भारताची जलसीमा कोणत्या देशांना मिळते? ऑप्शन बी मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार व पाकिस्तान असे 5 देशांना मिळते. पुढे, कर्क रेषा कोणत्या राज्यातून जाते? कर्क रेषा कोणत्या राज्यातून जाते? ऑप्शन बी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. परत लक्ष द्या, कर्क रेषा कोणत्या राज्यातून जाते? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम अशा 8 राज्यातून जाते. पुढे, भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण सीमा किती अंशांश आहे? भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण सीमा किती अंशांश आहे? किती? तर 8 अंश
0.88 एवढा आहे. पुढे भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिच प्रमाण वेळ यामध्ये किती अंतर आहे? भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिचचं प्रमाण वेळ यांच्यामध्ये किती अंतर आहे? तर 5 तास 30 मिनिट. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे भूमध्य रेखापासून भारताच्या दक्षिण टोकाचे अंतर किती आहे? भूमध्य रेखेपासून भारताच्या दक्षिण टोकाचे अंतर किती आहे? ऑप्शन ए 752 किलोमीटर एवढं आहे. पुढे भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे? भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे? किती आहे मित्रांनो? तर 15,200 किलोमीटर आहे. पुढे भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी किती आहे? भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी किती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी 61. 6,100 किलोमीटर एवढी आहे. पुढे तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? पार्वती. ऑप्शन सी पार्वती. पुढे संपूर्ण भारताच्या किती टक्के भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे? संपूर्ण भारताच्या किती टक्के भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे? 28.8%. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे संपूर्ण भारताच्या किती टक्के क्षेत्रफळावर मैदान आहेत? संपूर्ण भारताच्या किती टक्के क्षेत्रफळावर मैदान आहेत? 44%. पुढे कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर गुजरात. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे? भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे? तर इंदिरा पॉइंट. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे इंदिरा पॉइंट कुठे स्थित आहे? इंदिरा पॉइंट कुठे स्थित आहे? ऑप्शन डी अंदमान निकोबार बेटावर. पुढे कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढे भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? तर ऑप्शन ए बांगलादेश. पुढे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कुठे आहे? ऑप्शन सी मुंबई. पुढे भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? कोरोमंडल. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे? प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे? याचं उत्तर आहे पायद्वीपीय पठार. पायद्वीपीय पठार हा प्राचीन भारताचा भौगोलिक भाग आहे. पुढे कोकण किनारा कुठून कुठपर्यंत स्थित आहे? कोकण किनारा कुठून कुठपर्यंत स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए गोवा ते दमण पर्यंत. पुढे कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केली आहे. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केलेली आहे. ऑप्शन बी दमणगंगा ते तेरेखोल नदी. दमणगंगा ते तेरेखोल नदी. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे मित्रांनो? ऑप्शन ए 3,214 किलोमीटर. पुढे न्यूम्यूर द्वीप कुठे स्थित आहे? न्यूम्यूर द्वीप कुठे स्थित आहे? तर अंदमान समुद्रात. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे कोणता द्वीप भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये स्थित आहे? कोणता द्वीप भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये स्थित आहे? ऑप्शन सी रामेश्वरम. पुढे लक्षद्वीप समुद्राच्या एकूण द्वीपांची संख्या किती आहे? लक्षद्वीप समुद्राच्या एकूण द्वीपांची संख्या किती आहे? ऑप्शन डी 36. पुढे लक्षद्वीप समूहाच्या एकूण किती द्वीपांवर लोकवस्ती आहे? लक्षद्वीप समुद्राच्या एकूण किती द्वीपांवर लोकवस्ती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी 10. पुढे भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात? भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात? ऑप्शन बी सियाचीन. पुढे चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात? चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात? ऑप्शन ए अक्साई चीन. पुढे भारतात शीत मरुस्थल
कोणते आहे? भारतात स्थित मरुस्थळ कोणते आहेत? ऑप्शन ए लडाख. पुढे दख्खन पठाराची उंची डॅश मीटरच्या दरम्यान आहे. दख्खन पठाराची उंची किती मीटरांनो? ऑप्शन बी 300 ते 900 मीटर. पुढे भारताचा किती केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 केंद्रशासित प्रदेश आहे. पुढे न्यूमूर द्वीपावरून भारताच्या कोणत्या देशासोबत विवाद आहे? न्यूमूर द्वीपावरून भारताच्या कोणत्या देशासोबत विवाद आहे? ऑप्शन बी बांगलादेश. पुढे भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे? भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे? ऑप्शन बी उत्तर गोलार्धात स्थित आहे. पुढे केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली भारताच्या कोणत्या 2 राज्यांच्या मध्ये स्थित आहे? केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली भारताच्या कोणत्या 2 राज्यांमध्ये स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात व महाराष्ट्र. पुढे कोणत्या राज्याला पहिले NFF नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी च्या नावाने ओळखले जायचे? कोणत्या राज्याचे पहिले NEFA नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीच्या नावाने ओळखले जायचे? ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश. पुढे केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार द्वीप समूहाची राजधानी पोर्ट ब्लेअर कोणत्या द्वीपावर स्थित आहे? तर ऑप्शन सी दक्षिण अंदमान. पुढे कोणते राज्य उत्तरी पूर्व राज्यांची 7 सिस्टरचा भाग नाही आहे? कोणते राज्य उत्तरी पूर्वी राज्यांची 7 सिस्टरचा भाग नाही आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन डी सिक्कीम व पश्चिम बंगाल. पुढे आंध्र प्रदेश, तामिळनाडू व उत्तर प्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? आंध्र प्रदेश, तामिळनाडू व उत्तर प्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे शतरंज या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. पुढे उत्तर भारतात उपहिमालय क्षेत्राच्या मदतीने पसरलेल्या समतल मैदानाला काय म्हणतात? याचे उत्तर आहे ऑप्शन डी भावर. पुढे खालील कोणत्या राज्यातून कक्कवृत्त जात नाही? खालील कोणत्या राज्यातून कक्कवृत्त जात नाही? ऑप्शन बी मणिपूर. पुढे भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे 0 माईल हे स्थान डॅश शहरात आहे? कोणते शहर आहे? तर नागपूर. पुढे भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात? भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात? ऑप्शन बी जुलैच्या पहिल्या आठवड्यात. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील टक्के भाग सामावून घेतलेले आहे? ऑप्शन बी 23% भाग सामावून घेतलेले आहे. पुढे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भाग डॅश मृदा आढळते? म्हणजे कोणती मृदा आढळते? महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भाग डॅश मृदा आढळते? तर रेगूर मृदा आढळते. पुढे टाटा आयर्न व स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? तर सुवर्णरेखा. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे दक्षिणमध्ये रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिणमध्ये रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर सिकंदराबाद. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात? महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात? तर पश्चिम भागात. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर भ्रंशमूलक उद्रेकाने झाली. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? ऑप्शन डी तामिळनाडू. पुढे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? ऑप्शन सी प्रचंड छायेचा प्रदेश. पुढे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील 22 क्रमांकाचा देश आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील किती क्रमांकाचा देश आहे? तर 7व्या क्रमांकाचा देश आहे. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन बी भंडारा. पुढे लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन
किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? कोणाला दिले जाते मित्रांनो? तर मलिक अंबर. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे समर्थ रामदासांचे निवासस्थान व समर्थांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिर यामुळे प्रसिद्ध पावलेले सातारा जिल्ह्यातील चाफळ हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कोणत्या नदीकाठी वसलेले मित्रांनो? तर मांड. पुढे सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन ए 3000 किलोमीटरपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये आढळतात. पुढे चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्ध आलेले गोदावरी काठीचे डॅश हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे. चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेले गोदावरी काठाचे डॅश हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे. याचा ऑप्शन आहे पुणतांबे हे बरोबर आहे. पुढे आंबोली हे सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोठे वसलेले आहे? आंबोली हे सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोठे वसलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. तालुका कुडाळ आणि जिल्हा सिंधुदुर्ग. पुढे पुणे जिल्ह्याच्या थोर तालुक्यात वळवंडी या नदीच्या उपनदीवर भाटघर येथे 1928 मध्ये धरण बांधण्यात आले आहे. या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर डॅश यांचे नाव देण्यात आले होते. कोणाचे नाव देण्यात आलेले होते? ऑप्शन डी लॉइड. पुढे खालील राज्यातील काही धरणे व धरणांच्या जलाशयांना देण्यात आलेले नाव यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची जोडी आहे? लक्षात ठेवा, चुकीची जोडी विचारलेली मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी खडकवासला शिवाजी सागर जलाशय हे चुकीची जोडी आहे. बाकी सगळे बरोबर आहे. भाटघर यशस्वी टंक जलाशय, पानशेत तानाजी सागर जलाशय, वरगाव वीर बाजी पारस्कर जलाशय लक्षात राहू द्या. पुढे महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात भरती ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुख्याशी दलदलयुक्त भूमीवर असलेल्या वनांना टिंबटिंब अशी वने म्हणतात. काय वने म्हणतात मित्रांनो? ऑप्शन बी खारफुटीची वने असे म्हणतात. पुढे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना इसवी सन 1920 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कुठे उभा राहिला? महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना इसवी सन 1920 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कुठे उभा राहिला मित्रांनो? ऑप्शन सी हरेगाव. पुढे इकडे राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील डॅश येथे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहे. उत्तर आहे ऑप्शन ए जोर निवासी व खामगाव. म्हणजे अहमदनगर राज्य जिल्ह्यातील जोर निवासी व खामगाव येथे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे सातारा जिल्ह्यातील डॅश या क्षेत्रशीय कृष्ण व वेणीचा संगम झालेला आहे. उत्तर आहे ऑप्शन सी माऊली. पुढे खालीलपैकी कोणत्या गटात दिलेल्या सर्व जिल्ह्यांमधून कृष्णा नदी आपला प्रवास करते? कोणत्या जिल्ह्यातून करते मित्रांनो? तर ऑप्शन डी कोल्हापूर, सातारा आणि सांगली. पुढे खाली काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची जोडी आहे हे ओळखायचं आहे. तर ऑप्शन ए सीना आगरगाव डोंगर अहमदनगर बरोबर, भीमा शिंगे डोंगर पुणे बरोबर, मुळा मांडवी डोंगर पौड पुणे बरोबर आणि ऑप्शन डी चुकीचं आहे नीरा कोरवंडे पुणे हे ऑप्शन चुकीचं आहे. पुढे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार डॅश नदीपासून डॅश नदीपर्यंत आहे. उत्तर आहे ऑप्शन ए दमणगंगा ते तेरेखोर. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे खाली काही नद्या व त्यांच्या मुख्याजवळ निर्माण झालेल्या खाड्यांच्या यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी देवगड नदी ही चुकीची आहे. देवगड नदी विजयदुर्ग खाडी रत्नागिरी हे चुकीची जोडी आहे. पुढे घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत? जसे घड्याळाचे काटे फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत? ऑप्शन सी नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे आणि ठाणे. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे डॅश नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशय लक्ष्मी सागर नावाने ओळखला जातो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी
भोगावती. भोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय लक्ष्मीसागर नावाने ओळखला जातो. पुढे तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, पालघर. पुढे खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, निलगिरी. पुढे भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे? भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे? ऑप्शन सी, पाकिस्तान. पुढे मनमाडची खाडी आणि पालकची समुद्रधुनी यांनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे केलेले आहे? याचे उत्तर ऑप्शन ए, श्रीलंका. पुढे भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो? ऑप्शन सी, अल्लापल्ली अरण्य. पुढे नागरीकरांच्या प्रक्रियेत मानवी वसंतीचा विकासानुसार क्रम सांगायचे. खेडे, नगर, शहर आणि वाडी. यांचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी. पहिलं काय येईल? वाडी, दुसरं खेडे, तिसरं शहर आणि चौथं नगर. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढे कर्करेषा भारताच्या किती राज्यामधून जाते? कर्करेषा भारतातून किती राज्यामधून जाते? 8 राज्यामधून जाते. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखला जातात? गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखला जातात? तर पद्मा नदीने ओळखला जातात. पुढे गंगा व ब्रह्मपुत्रा यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते? गंगा व ब्रह्मपुत्रा यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन डी, मेघना या नावाने ओळखली जाते. पुढे भारताची कोणती नदी सुंदरवन डेल्टा बनवते? भारताची कोणती नदी सुंदरवन डेल्टा बनवते? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, गंगा व ब्रह्मपुत्रा. पुढे त्संगपो नदी कोणत्या राज्यातून होऊन भारतात प्रवेश करते? त्संगपो नदी कोणत्या राज्यातून होऊन भारतात प्रवेश करते? ऑप्शन बी, अरुणाचल प्रदेश. पुढे तवा नदी कोणाची सहायक नदी आहे? तवा नदी कोणाची सहायक नदी आहे? ऑप्शन बी, नर्मदा. पुढे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन ए, विदर्भ. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, मराठवाडा. मित्रांनो, आपण आज पाहिले 100 महत्त्वपूर्ण जीकेचे काही प्रश्न. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर PRD कोड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणता टॉपिकवर पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.